नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. घरामध्ये नाही का सकाळ सकाळ पाणी आलं ना तर कसे धावपळ वगैरे होते आणि काय करावं काही नाही कळत. असं वाटतं काय काय भरायला पाहिजे काय काय नाही. आणि आपल्या घरामध्ये काय होतं मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. हेच बघू शकता बघ काय झालंय. काय आणले बाई आता हे? आता काय त्या म्हाताऱ्यानं सर सकाळ दिवस उगाल्याचे हात पैप फाडले. काय करावं त्या म्हाताऱ्याला. गाईच बघू शकता पाईप सगळे तोडी झाली. सगळे पाईप जोडून राहिले सकाळ सकाळ. त्यांचं काय झालं मला माहिती नाही. मला उठायला 8:30 वाजले. त्याच्या आधीच झालं. भांडणं पण झाले, मिटले पण. काही माहिती नसतं यांचं काय होतं काय नाही. का मग भांडायचं का बाई? काही तुम्हाला माझ्या वाटत काय दररोज भांडायची. हां काही करतात तुमचं तुम्हालाच कळतं. काहीच बघू शकता बघा आपल्या आजीने आता प्लंबिंग चालू केली. आता काय करतो, आजीला धवश पाण्याची. बोट नको आपण घेऊन येतो मग ओके होईन. हे बघा आता कशी नळ्या बिळ्या जोडून राहिली. हे सगळं फुटलंय आणि सकाळ सकाळी नानाने केलंय. नानाला काही काम नाही. नाही मला काय काम मग कसं काय फुटलंय? काय झालं तुमचं? नुसते आणून असं केलं कटकन गेला पाहिजे. म्हणलं आता काय करायचं. म्हणजे मला जो उठायच्या आधी तुम्ही कार्यक्रम करून ठेवतो का सगळे? नाही ते गाऱ्याचे पडले ना त्याचे आणलं असं टाकला इकडे घेतलं ओढून. बाई काय म्हणली? म्हाताऱ्यानं तोडलं कुऱ्हाडीने. म्हातारीने तोडलं म्हणे ती एकाचे 2 सांगायला सोडली ती. आहे का? भांडकुदळे म्हातारा राहिलं का? नाही ती एकाच 2 सांगायचं. बोलचं काय झालं का? हां म्हाताऱ्यावर येतं. बोलचं काय झालं का? म्हातारी काय मग बघा कशी बोट घालते बघा. आणि ते बोट जर तसं चिपकून बसला आतमध्ये मग चिपटायला पाहिजे. हां चिपटून बसायला पाहिजे तसंच. मग भाकरी काय करायचं? भाकरी गावात गावात उडी मारायची. गावात जाईन बाई नाना म्हणते तर. जाय ना का आज का जाय ना. आज का जाईना म्हणते. आपला शूट चाललाच होता पण तोपर्यंत नाही का अक्षूचा कॉल आला. आणि अक्षू म्हणला आपल्या शेतात जायचं आहे. तर अक्षू शेतामध्ये काहीतरी काम चालू आहे मी तुम्हाला दाखवतो. आणि अक्षू शेत किती मोठं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला काहीच पाण्याला अक्षूच्या घरापाशी आलं आहे. तुम्हाला दाखवतो अक्षूचं घर. बघू शकता इथं अक्षूचं घर आहे. लय जपतो त्याला या. मला याला जाऊ घेऊन तो पिल्लू तू आता तुला लगेच थोड्याच नेशन आहे. थोड्यात घ्यायला येशील त्याला परत. त्याला दूध पाहिजे तर त्याला जपतो. कावर आणलं? रोडला पळत आहे बाबा ते गाड्या येतात. परत गाडीने उडून दिलं का? आधी 2-4 कुत्रे मेले तर एवढ्यात. हां ते पण किस्सा होऊन जाईल. इकडे बरं आहे जाऊ दे. गाई जे बघू शकता आता इकडनं वाट आहे आणि इकडनं चाललंय खाली नदी आहे. आता अक्षू तू धर मोबाईल. नाही तर आम्ही दोघं पण इथंच व्हिडिओचाच एंड होईन आजचा. ते बघू शकता इथून फुल पाणी येतं. सगळ्यात पहिलं पाणी इकडंच होतं अक्षू त्यांच्याकडे. इथं कसं ना डोंगरातून सगळ्या भागातून पाणी येतं एकाच जागेवर तळ्यात. तिथून बंधारा नाही जुन्या काळात आहे ना इकडं माणसं यायचे. अशा वाटेला पांदन म्हणता बरं का पांदन. काहीच पाणी अक्षूच्या वावरामध्ये आलोय. बघू शकता तिकडे नाही का डाळिंब वगैरे लावलंय. म्हणजे भरपूर दिवस झाले तर 1.5 वर्ष झालं असं आहे ना डाळिंबाला. 1.5 वर्ष झाले. आणि ते डोंगरापासून तर तुम्ही ती नदी बघितली ना आपण आलो आता तिथपर्यंत सगळं अक्षू त्यांचंच वावर आहे. किती एकर आहे? एकरचं डायरेक्ट आहे 17 एकर आहे तसं. 17 एकर आहे. ते पकडून म्हणजे कसं जातं 2-3 एकर खराब आहे. 2-3 एकर खराब आहे. बाकीचं नाही का म्हणजे 14-15 एकर नाही का वैती म्हणजे करतात ते. हे बघू शकता इथे शेततलाव चालू आहे. ते जवळपास अर्धा एकराचा असेल शेततलाव. थोडं कमी असेल पण तेवढंच आहे अंदाज. शेततलावचा 1/2 एकरचा डायरेक्ट. पाणी बघू शकता यात किती बसलं आता. काहीच बघू शकता शेततलाव चालू आहे. आणि तिथं बघू शकता पाणी पण लागलं बरं का तिकडच्या साईडला आले तिथे बघू शकता पाणी पण लागलं डायरेक्ट. या शेततलावामध्ये पाणी किती राहील बघा. पूर्ण नाही का उन्हाळा नाही अख्खा बाग वगैरे नाही का याच्यामध्ये. गायच्यात किती पाणी बसेल तुम्हीच कमेंट करून सांगा. आम्हाला तर माहीत पण नाही एवढं पाणी बसेल याच्यामध्ये. हे मशीनच याच्यात केवढंसं वाटर राहिलं. एकदम छोटं वाटर राहिलं आहे. एवढं खोली. काहीच फायनल बघू शकतात असं काम चालू आहे. आणि या शेततलावाला बघू शकतात तरी 7-8 लाख रुपये लागले. तुम्हाला गोष्ट दाखवते बघा चिंचा अक्षू त्यांची झाल्या. बघू शकता चिंचा किती आले.
पूर्ण पिंकलेल्या चिंचा आहेत, हिरव्या पण आहेत का याच्यात. झालं काहीच पाठीमागे येऊपर्यंत आपल्या आजीचं लगेच स्वयंपाक वगैरे चालू आलं. 6 वाजले का तिला काही सांगावंच नाही लागत. जसं अलार्म वगैरे असतो ना तसं ॲटोमॅटिक त्याचं नाही का हातपाय ॲटोमॅटिक चुलीकडे जाते. हे बघा काहीच आता कोणाचा आधार आहे? आपल्या आपल्या जीवाचाच आपल्याला आधार. उद्या होळी आहे ना. म्हणजे होई तर करू काहीतरी. काय करशील उद्या? तुला काय आवडत? बांगडी भजे, परत रस्सी बनी. तुला भारी रस्सी येते बनीता. मग पोळी नको का? पोळी आणि गुळवणी खाईन ना. मेन मान तर पोळीचा असतो ना होळीला. नाही हो त्याला. आता भाजी काय बनणार आहे? काय बनवली? टमाट्याची बनीता. टमाट्याची भाजी. टमाट्याची. आता भाकरी पण राहिली तो. बेसन कर डायरेक्ट गरम गरम. काय आलं? त्याच मग होते मग बघत होतो मी तिकडे ठेवलं काय काय म्हातारे. मा लावता नाही तर. नाही मग तू होते तिकडे. आता भाकरी वगैरे झाल्यात आणि आजी आता गरम गरम बेसन बनवून राहिली. हे बघा. आणि माझी आवडती चटणी बघा आत्ता नाही का वाटली. ह्या चटणीची चव आहे ना 5 स्टारच्या हॉटेलची एकदम भारी भाजी नाही का तिची सुद्धा नाही एवढी भारी चव आहे. आता काय काय टाकले तुम्हाला मी डायरेक्ट रेसिपी दाखवत आता बेसनची बसल्या हळद, मीठ, मिरची. बघा बरं का एवढं टाकलंय ना. आता डायरेक्ट पाणी यायचं बघ काहीच नाही. बघा एक गोष्ट भारी आहे आपल्या आजीला नवीन जुन्या सर्व रेसिपी एकदम भारी याच्यात आणि बोलून चालून एकदम मस्त आहे. कोणी शिकलंय? कोणत्या हॉटेलात कामाला होती तू? हॉटेलात कामाला पदार्थ होऊन कोणत्या हॉटेलमध्ये होती ना? हॉटेलला तर कशाची आज मला भाकर सुद्धा खाऊ. आजीचा मसाल्याचा डबा बघा त्यात सगळ्या पुड्या काही नाही सगळं की बाई हो, काय करता? उठाय बसायचा कंटाळा येतो पोरी हो. गाईच तुम्ही बघू शकता. बघा किती भारी तरी आली बघितलं का? काहीच नाही टाकलं तरी पण तरी आली. की बाई हो, ताजे लोणचं नाही खायचं तर असे जुने लोणचं येतं. निबार्ड, पिवळे जरी. दाखवू तो लोणचे? तेलाचा मसाला. तो लोणचे दाखवू त्यांना? हा दाखव. म्हणजे खरंच आहे. गाईज मी तुम्हाला आजीचं लोणचं दाखवतो बरं का. मी तिने कशात ठेवलं हे बघा. आता नाही का म्हणजे स्टोअर आहे बरं का आपलं. हे बघा आता हे चिंच आहे ना. आता हे सोलून बिलून तुम्हाला त्या दिवशी दाखवलं ना. हे बघा असे शिरा वगैरे काढून त्यातले चिंचुके वगैरे काढून साईडला करून ठेवले. आता हे स्टोअर होणार 1-2 वर्षासाठी डायरेक्ट. मग ती बांधून वगैरे ठेवून द्या ना ती. आणि तुम्हाला आता मी लोणचं दाखवतो आजीचं. हे बघा हे तुम्ही म्हणत असताना खराब आहे. हे लोणच्याचं पडलेलं आहे पण हे नाही का जुना डब्बा आहे त्याच्यामुळे असं दिसतं बरं का. गाईज बघू शकता लोणचं. हा मसाला आहे तिने बनवला तो. लाईटमध्ये दाखवतो थोडा. हे बघू शकतात लोणचं अजून एकदम कसे एकदम पिवळे जर येते आणि थोडासुद्धा खराब नाही बघू शकतात. आणि हाताने बनवल्यावर काय बाहेर दुकानचं काहीच नाही ते टाकलेलं तिनं. आपण जे नाही का दुकानामधून लोणचे वगैरे आणतो ना ते न्यू जनरेशनला आवडतात पण खरी लोणच्याची चव नाही का जुन्या माणसाला विचारायला पाहिजे. हे नाही का हे लोणचं तर बनवून ठेवलं 1 ते 2 वर्ष जातात आणि एवढी भारी बनवते ना आजी ती रेसिपी नाही का. आता उन्हाळा येऊच राहिला आहे तर कैऱ्या वगैरे येतानाच ना त्यावेळेस मी तुम्हाला बनवताना डायरेक्ट दाखवतो की कशी लोणचं बनवते. रेसिपीच बनवते ती डायरेक्ट असते बोलता ब्लॉगमध्ये पण घेईन आणि रेसिपी पण बनवून दाखवतो तुम्हाला. सगळ्यात आता बघू आपण बेसन वगैरे कसे बनवते. लोणचं तर दाखवलं मी त्यांना आत्ता. पाहिलं कधी की बाई आपलं जुनं लोणचं अजून तर नवे यायचे तर. किती दिवस झाले बनवून ठेवलेलं? 12 महिने. गाईचे 1 वर्ष झालं बरं का. हे बघा आता तेल वगैरे टाकून ठेवते चटणीमध्ये. खाऊ घालते तेल, चटणी, बेसन, लोणचं. बेसन पिठलं लय जुना शब्द आहे. बेसन आता नवीन शब्द आहे. पिठलं तुमचा जुना शब्द आहे. हे बघा आता उकळी आली बाई. उकळी आली याला. आली का उकळी? हा गाई जाते बघा आपल्या घरच्या डाळीचे बरं का बेसन पीठ. जी हरभरी डाळ आहे ना घरची त्याच्यापासून ते दळून आणून ठेवलंय. एकच 35 रुपये पावशेर आणि हे 80 रुपयाची किलो भर आणली तर महिनाभर पीठ खातो. बघा 35 रुपयाचा आणा तर 2 कालं होत नाही. बघा हे आजीचा आपला स्टोअर. आता एवढं डब्बाभर बेसन पीठ आहे आणि बघा आता कशी हटते बरं का. हे लाट नाही त्याने हटू राहिली. बेलनं लय जुना शब्द आहे ना. लाटणं नाही बेलणं. बरं बेलनं तर बेलनं.
एवढं भारी बेसन बनवते ना आजी आपली. आणि बाजरीची भाकर आणि बेसन लय भारी लागतं. गाईज पाहू शकतो बघा किती भारी बेसन झालं बरं का. आता हे घट्ट काढणार आहे का पातळ असंच शिजून द्यायचा. बघा लय भारी बेसन लागत बरं का. लोणचं आणि चटणी आणि त्यासोबत हे बेसन आणि भाकरी एवढं भारी लागतं ना तुम्हाला. मी आता त्याची चवच एक ना अप्रतिम आहे. त्याच्यावर तुम्ही जर वाटलं ना तर तिखट वगैरे वाटलं तर थोडं तेल टाकायचं मग बघायचं एकच नंबर आहे. ते कसं काय करते ध्यान लक्ष द्या आजीकडं. तुम्ही असंच करून खाजा घाई जरी करायचं म्हणलं पिठलं भाकरी एकदम फास्ट बेसन बरं का ते. गडबड केलं मांडलं कुडं शिजलं कुडं बांधलं भाकरी ओके निघलं गावाला. आता शिजून घातलंय आता शिजत आहे गदा गदा उलसर. लगेच खायचं गरम गरम का लगेच झोपून जायचं. बघू शकताय संध्याकाळचं जेवण आजचं फायनली एकदम रेडी आहे. तर बघू शकताय तुम्ही हे बघा बेसन कांदा टमाटर हे लिंबाचं लोणचं आहे बरं का. आणि हे कैरीचं लोणचं आहे मिरची ढोबळी मिरची भाकरी. आणि हे बघा आपल्या आजी सर तिनं तर बेसन घेतलं पण नाही. तिनं ती हे चटणी खायची आहे तिला. ते अजून बी कांदा बेसन वगैरे नानाचं पण बेसन भाकरी. कसं काय आलं ना बेसन भारी आवड बनले. तर काय जे जेवायला तुम्ही एवढं भारी जेवण आहे. संध्याकाळचं जेवण आहे अशा पद्धतीचं आजचं. तर ही चव एक नंबर आहे खरंच. एवढं भारी बेसन लागतं ना एक नंबर डायरेक्ट. एकदम सिंपल रेसिपी आहे बघितली बेसनची. तिच्यामुळं म्हणजे हाताला चव आजीच्या आपल्या. आता चटणी बघू शकता तुम्ही 2 दिवस राहील संपून जाईल. गायचे जेवाल तुम्ही खरंच एवढं भारी जेवण आहे ना एक नंबर डायरेक्ट खरंच. एवढं भारी जेवण होतं एक नंबर जेवण झालं. असं वाटतं डायरेक्ट आता झोपून घ्यावा. पण काम एवढं आहे की आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग सगळे एडिट करायचं आहे. त्याच्यामुळे पण एवढं भारी जेवण भेटलं ना आपल्या आजीच हाताला खरंच खोटं नाही सांगत एक नंबरचं वेग. आणि स्वयंपाकामध्ये भरपूर सुगरण आहे आजी. बोलण्यात म्हणजे तसं जर म्हणलं तर प्रत्येकाच गोष्टीत ऑलराऊंडर आहे. एकदम प्रॉपर तिच्या सगळ्या गोष्टी आता. आणि खरंच भारी बरं का. तर आजचा ब्लॉग थोडा एकदम छोटा झाला आहे पण एकदम इंटरेस्टिंग आणि एकदम भारी झाला आहे. तर कसं वाटलं आहे नक्की कमेंट करून सांगा. नवीन जर कोणी असेल अजून आपल्या आयडीला जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि उद्याचा ब्लॉग व्हायला मिस ना करू. उद्या तर होळीच आहे. घरामध्ये काय सण होतो आहे आणि काय काय गोष्टी होतात तर नक्कीच बघू. आणि लवकरच अपलोड करतो. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट टेक केअर.